जय भीम जय शिवराय मित्रांनो, मी कोकणी रणजित आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आज आलेलो आहे परेल या ठिकाणी. तर माझ्याबरोबर अण्णा आहे आणि आमची चुलत बहीण आहे सोना. तिच्या लग्नाचा बस्ता रिटेल हे शॉप आहे, त्या शॉपमध्ये तिचा बस्ता होणार आहे लग्नाचा. तर आम्ही तिघे जण, प्रवीण सुद्धा आलाय, प्रवीण तिथे आहे. आता ते लोक येतात, कारण मेगा ब्लॉक असल्या कारणाने ना थोडा उशीर झालाय. ते लोक पनवेलवरून येणार आहेत. तर बघूया आता ते लोक आले की बस्त्याला चालू होणारच आहे. तर बस्त्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तिघ जण आहे. आता जाऊया आपण बस्त्याला. हे बघू शकता, हे रिटेल शॉप आहे. इथे बहुतेक गाववाल्यांचे ना, कोकणातील लोकांचे ह्या साईडला बस्ता होतात. तिकडे पुढे जर गेला तर सुरेंद्र वगैरे. तर आमचा इथे ह्या शॉपमध्ये बस्ता होणार आहे. काही लोक बघा बाहेर आहेत बस्ता बांधण्यासाठी. आणि मित्रांनो, जर तुम्ही रिटेल शॉपमध्ये जायचं असेल ना, तर टोकन घ्यावं लागते. इतकी गर्दी असते या ठिकाणी. पण आज गर्दी नसल्या कारणाने आम्हाला डायरेक्ट आतमध्ये एंट्री मिळणार आहे. आम्ही विचारून आलेलो आहोत. आणि आता आमची मंडळी आतमध्ये चाललेत मुलीचा बस्ता बांधण्यासाठी. तर आपण पण जाणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आतमध्ये आलो मित्रांनो. आता बघूया किती गर्दी आहे. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. इथे काय होतात आपले लोक कुठे बघू. चल प्रवीण पुढे असेल त्यांना विचारा. बस्ता बद्दल आतमध्ये आलोय. भाऊजी भेटले. भाऊजी पाठीमागे जाणार नाही. आणि आणि आमची मंडळी आहेत. तिकडे नवरदेव आहे. हे नवरदेव आहेत आणि त्यांची मंडळी इकडे. त्याच्यानंतर ही आमची मंडळी इथे मुलीचा बस्ता करतात.
मित्रांनो आतमध्ये जाऊन आलो मी, बसता चालू आहे आणि आम्ही बाहेर थांबलो बघा. बाकी मुलीकडचे लोक आतमध्ये आहेत आणि नवऱ्याचे पण लोक आतमध्ये आहेत. आम्ही बाहेर थांबलोय आणि आतमध्ये गर्दी जास्त आहे त्यामुळे बाहेर थांबलो. तर मग मुलाचा बस्ता बघूया कुठे बांधतात ते. आता प्रथम मुलीचा बस्ता चालू आहे रिटेल मध्ये. सगळी आमची मंडळी बाहेर उभी आहे. मित्रांनो मुलीचा बस्ता झालेला आहे इथे. आता आम्ही बाहेर निघालो. आता मुलाचा बस्ता बांधायला जाणार आहे. तेव्हा काही पब्लिक निघाले आमच्या बाहेर. जरा यजमानी बघा, ही आमची यजमानी आहे कार्यक्रमाची. निघाले सगळे. आता आम्ही त्या साईडला मुलाचा बस्ता बांधायला जाणार. तर चला. माझ्या पाठीमागा रॅम्बो आहे. हे बघू शकता, हे सर्कल आहे आणि एलपी स्टँड जवळ आला की इथे रॅम्बो आहे. रॅम्बो मध्ये मुलाचा बस्ता बांधायला गेला, तुला शूट वगैरे करायला. आधी मंडळी बाहेर उभी आहेत. तर मी आतमध्ये जाणार आहे. मित्रांनो मी आतमध्ये आलोय, दुकानाच्या आतमध्ये रॅम्बो. तर इथे कलेक्शन दाखवतो तुम्हाला. आला तिथं रिटेल आणि रिजनेबल रेटमध्ये भेटतात. ते कलेक्शन इथे आपल्याला बघायला मिळेल. ते कलेक्शन चांगल्या प्रकारे बघायला मिळते आपल्याला. आणि आपल्याला इथे सूट बघायला आहे. आपण सूटचं सिलेक्शन बघूया कसं बघतो ते फोटो दाखवणार आहे. फोटोच्या हिशोबाने तुम्हाला पाहिजे तसं सूट शिवून मिळेल. इथे रेट ॲक्च्युली रॅम्बोमध्ये चांगले कलेक्शन भेटतात. कारण आम्ही गेल्या वर्षी सुद्धा इथून सूट शिवला होता रॅम्बोमधून. खूप चांगलं दुकान आहे इथे आणि चांगल्या रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला शिवूनसुद्धा मिळतील आणि खूप रिजनेबल रेटमध्ये भेटतात आपल्याला. तर आपण बघूया कुठलं सिलेक्ट करता येते ते पण बघूया आपण.
मित्रांनो दुकानाच्या बाहेर आलो आहे. मुलाचं कोटचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आता त्याला कुठल्या पॅटर्नमध्ये शिवायचं ते फक्त चालू आहे. आणि आता याच्यानंतर मग जाणार आणि नाश्ता वगैरे करायला. काही मंडळी बाहेर बसले. मित्रांनो फायनली आमचा बस्त्याचा कार्यक्रम झालेला आहे. आता मी बिल पे करून आम्ही निघणार मंडळींना घेऊन चहा पाण्यासाठी. तर चला आता बाहेर जाऊया. तर मित्रांनो बस्त्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. मुलामुलीच्या कपड्याचं खरेदी झालेलं आहे आणि आता आलेल्या सगळ्या मंडळीला घेऊन आम्ही या ठिकाणी आलो या हॉटेलमध्ये. हे माझ्या पाठीमागे बघू शकता हे कीर्ती महल हॉटेल आहे. इथे आम्ही जेव्हा पण बस्ते बांधायला येतो ना कुठल्याही गावची लोक तर ह्याच हॉटेलमध्ये येऊन चहा पाणी वर होते आणि मग आपापल्या मार्गाने घरी निघतात. तर हा छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चला भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.